तर अर्थखात्यातून घोटाळा झाला, राजीनामा द्या अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे। लाडक्या बहिणींच्या अर्जांची मतांसाठी छाननी केली नाही असं संजय राऊत म्हणाले। पाठीमागच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही ही योजना आणली त्यावेळेस आमच्याकडे फार काळ कमी होता। तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की 2-3 महिन्यातच लगेच निवडणुका लागणार होत्या। जे त्याच्यात बसत नाही ते अर्ज करणार नाही किंवा मागणी करणार नाही, परंतु काहींनी केलेलं आता खरोखरी ज्या महिला लाभार्थींना तो लाभ मिळाला पाहिजे, जसं आपण शोधतोय तसं तुम्ही म्हणताय तशा केसेस पुढे येत आहेत। त्या आल्यानंतर आपण त्याच्यातनं कमी करण्याचा प्रयत्न। राजीनामा द्या। अर्थ खात्यातून हा घोटाळा झालेला आहे। पैसे कोणी दिले? या राज्याचे पैसे लुटले कोणी? या राज्याचे पैसे तुम्ही लुटू दिलेत। लाडक्या बहिणींनी नाही तर लाडक्या भावांनी नावं बदलून महिलांची आपली स्वतःची नावं बदलून हा लाभ घेतलेला आहे। हजारो कोटी रुपयांचा, शेकडो कोटी रुपयांचा सरकारी कर्मचाऱ्यांनी हा लाभ घेतला आणि तुम्ही तो घेऊ दिला। तुम्ही छाननी केली नाही। तुम्हाला माहिती आहे, पण तुम्हाला मतं पाहिजे होती आणि अर्थ खात्याच्या माध्यमातून ही लूट झाली संपूर्ण। याचं प्रायश्चित कोणी घेतला पाहिजे? हे काय सांगतायत?